स्थायी समितीची बैठक पार पडली। यामध्ये काही नवी मुंबईतले एक ठराविक विषय होते। बेलापूर असेल, वाशी, नेरूळ, ऐरोली, काही शाळांमध्ये विद्युत कामं होती, काही रस्त्याची कामं आहेत, काही गार्डनमधली कामं आहेत। तर अशा या सर्व कामांना मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने आता येणारा पावसाळा पाहता गार्डनमधील कामं असतील किंवा शाळेमधील कामं असतील, विद्यार्थ्यांना ज्या सुट्टी असल्यामुळं शाळेमधलं काम करण्यास या ठिकाणी त्या कुठल्याही विकासकाला शाळा बंद असल्यामुळे काम करायला वेळ मिळतो आणि पूर्णपणे मुलं नसल्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करता येतं। असं सर्व गोष्टी आपण प्रत्येक डिपार्टमेंटला दिलेल्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने काम आपण करत आहोत। आणि नवी मुंबईतील शहरातील सर्व ज्या शहरामध्ये या नवी मुंबईच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो। सर, वारंवार मुदतवाढ ही देण्यात येत आहे, तो देखील प्रश्न उचलण्यात आला, काय सांगतात? कसं आहे, आता बघा, आपण एखाद्या विकासकाचं काम मुदत संपल्यानंतर आता यावेळेला प्रशासन 6 वर्ष काम करत होतं आणि आता 2 महिने झालं आपण महापालिका चालू आहे, त्यामुळं ज्या 1-2 महिना मागे पुढे ज्या विकासकाचे असेल त्याला आपण वेळेत मुदत वाढ देण्यापेक्षा वेळेत त्या गोष्टीचं टेंडर काढून त्याला निविदा काढावी आणि वेळेत ते काम त्या विकासकाला द्यावं, अशा पद्धतीच्या सूचना सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून प्रत्येक वेळेला वारंवार मुदत वाढ देण्याची वेळ येऊ नये अशा पद्धतीचं या ठिकाणी अधिकाऱ्यांना त्या डिपार्टमेंटच्या सर्व सांगण्यात आलेलं आहे। प्रस्तावामध्ये सविस्तर माहिती दिलेली नाही आहे, कुठे कुठे नेमकी ही कामं काढण्यात नाही, या ठिकाणी प्रस्तावामध्ये सविस्तर माहिती देण्याकरता सुद्धा की आपण ज्यांची मुदत वाढ देतोय त्यांना त्या येणाऱ्या भविष्यामध्ये याची येऊच नये मुळात मुदतवाढ ही, परंतु कोणाची आली तर ते डिटेलमध्ये देण्यात यावी असं या ठिकाणी प्रशासनाला आम्ही सूचना देण्यात आले। धन्यवाद। त्या विषयावर कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता। हा विषय मी मंजुरीस टाकत आहे, सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी ठिकाणी जाहीर करतो। विषय क्रमांक 12, बेलापूर विभागातील सेक्टर विभागातील नेरूळ सेक्टर 21 शंकराचार्य गार्डन समोरील गटर व पदपथची सुधारणा करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे। हा विषय आपल्या सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी ठिकाणी जाहीर करतो। विषय क्रमांक 13, नेरूळ गावातील सेक्टर 20 येथील शिवम अपार्टमेंटमध्ये श्री विला पर्यंतच्या गटाची सुधारणा करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे। विषय 13 नंबरचा हा सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी ठिकाणी जाहीर करतो। विषय क्रमांक 14, बेलापूर विभागातील 9 EBR ते अमर सोसायटी सेक्टर 58A नेरूळ समोरील ग्रिल बेल्ट बसवणी मधील नाल्याची सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव आहे। या विषयावर कोणाला बोलायचं असेल बोलू शकता। सर्वांमध्ये हा मंजूर झाला असं या ठिकाणी जाहीर करतो। विषय प्रतिक्रियेवरील सर्व विषय या ठिकाणी संपलेले आहेत।